हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये. सो मी आज एक नवीन मेकअप घेऊन आले आहे तुमच्या सगळ्यांसाठी. हा महाराष्ट्रीयन लुक असणार आहे आणि हा लुक जो आहे तो मॉडेलवर आपण एका केलेला आहे. सो सर्वात प्रथम जे आहे ते तिला आपण लेन्सेस लावलेले आहेत. तर लेन्सेस जे आहेत त्या फ्रेश लुकच्या लेन्सेस ग्रे कलरच्या आहे ते. त्यानंतर लेन्स लावल्यानंतर थोडंसं लेन्स सेट होऊ दिले आहेत. लेन्स सेट झाल्यानंतर आपण जे आहे ते फेस क्लीन करणार आहे. फेस क्लिनिंग साठी आपण इथे व्हाईट पेपर यूज केलेला आहे. डॉक्टर रशील्सचा जो व्हाईट पेपर आहे तो घेतलेला आहे आणि व्यवस्थित फेस क्लीन केला आहे. त्यानंतर आपण केलेला आहे टोनर. तर तुम्हाला माहितीच आहे की आपण टोनर का यूज करतो. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की टोनर जे आहे टोनरचं फंक्शन जे आहे ते पोर्सला तुमच्या मिनिमाइज करतं आणि स्किनला हायड्रेशनसुद्धा देतं. त्यानंतर आपण स्किनला वापरणार आहे मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझरसाठी मी इथे वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर यूज केलेला आहे. बिकॉज ऑफ स्किन जी होती ती खूप ड्राय नव्हती. स्किन थोडीशी जी आहे ती थोडीशी कॉम्बिनेशन स्किन टाईप स्किन आहे. सो आपण इथे वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर यूज करणार आहे. क्युटी ब्युटीचं वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर इथे वापरलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की आपल्या स्किनचं प्रिपरेशन जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर जे आहे ते आपण करणार आहे आय मेकअप. सो आय मेकअपसाठी तुम्ही कन्सिलर यूज करू शकता. लायटर कन्सिलर यूज करू शकता. तुम्ही क्रायलॉनचे सुद्धा कन्सिलर्स इथे यूज करू शकता. मी इथे टाटेचं कन्सिलर यूज केलेलं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर कुठल्याही कंपनीचं तुम्ही लायटर शेडचं जे कन्सिलर आहे ते तुम्ही यूज करू शकता. आणि तुमच्याकडे वेट ब्लेंडर असेल तर वेट ब्लेंडरने ते व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. जो ब्लेंडर आहे ते ब्युटीलिशियसचा ब्लेंडर मी इथे यूज केलेला आहे. आणि जे तुम्ही कन्सिलिंग करून घेतलेलं आहे ते व्यवस्थित तुम्हाला ब्लेंडिंग करायचं आहे. सो तुम्ही बघू शकता व्यवस्थित ब्लेंडिंग झाल्यानंतर आपण लूज पावडरनी ते फिक्स देखील करणार आहे. आणि आपला आय शॅडोसाठी बेस रेडी झालेला आहे आणि आपण आय शॅडोसाठी घेतलेला आहे. सो तुम्हाला आय शॅडो करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की तुमचा जो बेस कलर आहे तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. खूप लाईट असा बेस शेड घ्यायचा आहे आणि संपूर्ण आय लीडवर तुम्हाला काम करायचं आहे स्टार्टिंगला. सो एकदम लाईट असा इफेक्ट आणि त्याला खूप चांगलं ब्लेंडिंग तुम्हाला द्यायचं आहे. ते मी ब्राऊन शेड सिलेक्ट केलेला आहे आणि ब्राऊन शेड सिलेक्ट करून संपूर्ण आय लीडवर मी ब्लेंडिंग करत आहे. आणि तुम्ही बघू शकता की व्यवस्थित ब्लेंडिंग झाल्यानंतर तुमचा जो आय शॅडो आहे तो खूप लाईटर इफेक्ट देणार आहे तुम्हाला. आणि तुम्ही जर त्याला डार्कर करायचं असेल तर तुम्हाला क्रीज लाईनवर वर्क करावं लागणार आहे. सो मी थोडासा ब्लॅक कलरसुद्धा घेतलेला आहे आणि ब्लॅक कलर घेऊन तुमची जी क्रीज लाईन आहे त्या क्रीज लाईनवर फक्त तुम्हाला वर्क करायचं आहे. क्रीज लाईनच्या वरती जो एरिया आहे त्यावर तुम्हाला वर्क नाही करायचं आहे. फक्त क्रीज लाईनवर तुम्हाला वर्क करायचं आहे. जो ब्लॅक शेड घेतलेला आहे तो फक्त क्रीज लाईनवरच तुम्हाला अप्लाय करायचा आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला इनर कॉर्नरवर जायचं नाही आहे. तुम्हाला फक्त आउटर कॉर्नरवरच वर्क करायचं आहे. त्यानंतर इथे स्मॉल ब्लेंडिंग ब्रश घेऊन थोडासा ब्लॅक आय शॅडो घेऊन आपण फक्त जे आहे त्या आउटर कॉर्नरला आईसच्या आउटर कॉर्नरलाच आपण आय शॅडो करत आहे. सो आउटर कॉर्नर जो असतो तो नेहमी डार्क कलरचा असतो आणि इनर कॉर्नर जो असतो तो लाईट कलरचा असतो. सो आय मेकअपमध्ये ही गोष्ट तर नेहमीच आपण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आपण ग्लू लावून घेतलेला आहे हाफ क्रीज लाईनला. हाफ क्रीजला आपण थोडासा ग्लू लावून घेतला आहे पॅक कंपनीचा आणि त्यावर आपण लावत आहे ग्लिटर. सो लिट कंपनीचे ग्लिटर आहेत आणि ते ग्लिटर मी व्यवस्थित हाफ कट क्रीज जशी करतो आपण जितक्या हाफ आयलिडवर तर तेवढ्या साईजमध्ये आपण तेवढ्या जागेमध्ये तेवढ्या स्पेसमध्ये आपण फक्त जो ग्लिटर आहे तो अप्लाय करणार आहे. सो तुम्ही बघू शकता सेकंड आईजला पण ग्लू आपण लावून घेतलेला आहे पहिला आणि आपण त्यानंतर ग्लिटर लावलं आहे. तुम्हाला जर पिगमेंट्स अप्लाय करायचे असेल तर तुम्हाला ग्लूची आवश्यकता नसते. ज्यावेळेस तुम्हाला ग्लिटर लावायचे आहे त्यावेळेस तुम्हाला ग्लूची गरज पडते. तर पॅकचा ग्लू जो आहे तो तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपले जे ग्लिटर आहे ते अप्लाय करून झाले आहे. ज्यावेळेस आपण ग्लिटर अप्लाय करतो त्यावेळेस आपले थोडेसे फॉल ऑफ जर झालेले असेल तुमचे जर खाली पडलेले थोडेसे ग्लिटर असेल तर तुम्ही वेट वाईप्सनी ते व्यवस्थित क्लीन करू शकता. बट ज्यावेळी तुम्ही वेट वाईप्स घेता त्यावेळेस एकदम हलक्या हाताने तुम्हाला ते क्लीन करायचे आहे. बिकॉज ऑफ तुम्ही स्किनचं प्रिपरेशन ऑलरेडी केलेलं आहे. सो तुम्ही थोडंसं हलक्या हाताने ते क्लीन करू शकता. त्यानंतर इथे करणार आहे आपण आयलायनर. सो आयलायनरसाठी इथे मी फॉरएव्हर 52चा आयलायनर घेतलेला आहे.
आणि ॲज युजल आपण आयलायनर जसं लावतो की फ्रंटला जे आहे इनर कॉर्नरला जे आहे ते सिंगल लाईनर लावणार आहे आणि ते थिक होत जातं. म्हणजेच थिन टू थिक जे आयलायनरचा टाईप आहे तो आयलायनरचा टाईप आपण इथे करणार आहे. सो आयलायनरचे सुद्धा 4 ते 5 प्रकार आहेत की तुम्हाला विंग लायनर लावायचं आहे, सिंगल विंग लायनर, डबल विंग लायनर, त्यानंतर थिन टू थिक, देन थिक आयलायनर, थिन आयलायनर. तर ह्या टाईपमधला जो थिन टू थिक आयलायनर आहे, थिन टू थिक, तर तो आयलायनर आपण इथे यूज करणार आहे. त्या टाईपचा आयलायनर आपण इथे अप्लाय केलेला आहे. त्यानंतर आपण घेणार आहे आयलॅशेस. सो आयलॅशेसचं मेजरमेंट घेऊन तुम्हाला व्यवस्थित त्या कट करायच्या आहेत सिझरने आणि आपण करणार आहे, लावणार आहे त्याला ग्लू जो आहे तो मी डिओ कंपनीचा ग्लू घेतलेला आहे आणि आयलॅशेसला तो ग्लू लावून आपण आयलॅश जे आहेत त्या व्यवस्थित फिक्स करायच्या आहे. आयलॅश लावताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं की जी आयलॅश असते, फेक आयलॅश असते, ती तुमच्या बरोबर एक्झॅक्ट तुमच्या लॅश लाईनवरच ती व्यवस्थित अप्लाय झाली पाहिजे. आणि त्यानंतर जे आहे ते फर्स्ट आपला इनर कॉर्नर जो आहे, इनर कॉर्नरपासनं थोडंसं जिथून तुमची लॅश स्टार्ट होते, ओरिजिनल लॅश स्टार्ट होते, तिथून तुम्हाला लॅशचं ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघत असाल की आपण करणार आहे कन्सिलिंग. सो कन्सिलिंगसाठी टॅफ्रेल्सचं पॅलेट घेतलेला आहे आणि थोडासा जो लायटर ऑरेंज कलर आहे तो आपण इथे घेतलेला आहे. लायटर ऑरेंज कलरचं कन्सिलर जे आहे ते आपण इथे यूज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता जिथे जिथे अनइवन स्किन टोन आहे तिथे तुम्हाला कन्सिलिंग करून घ्यायचं आहे, अदरवाईज तुमचा मेकअप ग्रे होतो. सो तुम्ही व्यवस्थित कन्सिलिंग जर केलं तर मेकअप जो आहे तो तुमचा ग्रे नाही होणार. तर तुम्ही बघू शकता कन्सिलिंग झाल्यानंतर हलक्या हाताने आपण डॅबिंगसुद्धा केलेलं आहे. खूप जास्त प्रेशर लावायचा नाही आहे, बिकॉज ऑफ तुमचं जे कन्सिलिंग आहे ते सुद्धा तुमच्या ब्लेंडरवर येतं. सो त्यासाठी तुम्ही हलक्या हाताने त्याला डॅब करायचं आहे. ते थोडंसं सुकल्यानंतर तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे फाउंडेशन. इथे फाउंडेशन जे आहे ते आपण नार्सचं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि व्यवस्थित ॲप्लिकेशन फाउंडेशनचं केलेलं आहे. आणि ब्रशनी ॲप्लिकेशन झाल्यानंतर आपण वेट ब्लेंडरने त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे. इथे इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे ब्लेंडिंग आहे. तुमचा ब्लेंडर जो आहे तो खूप तुम्हाला ड्राय नाही घ्यायचा आहे, तुम्हाला थोडासा वेट ब्लेंडर घ्यायचा आहे. त्याची तुम्हाला वेळोवेळी चेक करायचं आहे की तुमचा ब्लेंडर जो आहे तो जास्त ड्राय तर नाही ना. सो तुमचं ब्लेंडिंग जे आहे ते प्रॉपर होणार आहे. तुम्ही बघू शकता की ब्लेंडिंग आपलं खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढं तुमचं ब्लेंडिंग छान तेवढा तुमचा बेससुद्धा छान होणार आहे. सो ब्लेंडिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला करायचं आहे हायलायटर. तर लिक्विड हायलायटिंगसाठी इथे आपण टार्टेचाच कन्सिलर यूज केला आहे. तुम्ही लाईट कलरचं फाउंडेशनसुद्धा यूज करू शकता. तुमच्याकडे एखादं लायटर कलरचं जर फाउंडेशन असेल तर त्या फाउंडेशननी सुद्धा तुम्ही हायलायटिंग करू शकता. ह्याला लिक्विड हायलायटर म्हणतात किंवा लिक्विड हायलायटर म्हणून आपण हे वापरतो. तर अंडर आईजच्या खालीसुद्धा आपण थोडंसं हायलाईट करणार आहे. सो तुम्ही बघू शकता अंडर आईज खालीसुद्धा आपण थोडंसं टार्टेचं लाईट कन्सिलर यूज केलेलं आहे आणि ते व्यवस्थित तुम्हाला ब्लेंडिंग पण करायचं आहे. तर तुमची मी इथे सांगितल्याप्रमाणे ब्लेंडिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते व्यवस्थितच झालं पाहिजे. सो ब्लेंडिंग झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे क्रीमचं आपण इथे कटिंग करणार आहे, फेस कटिंग. सो इथे तुम्ही बघू शकता की ब्रशच्या हेल्पनी आपण थोडंसं जे आहे ते कटिंग देणार आहे फेसला. तर फेसला व्यवस्थित शेप येण्यासाठी आपण ही प्रोसेस करतो. देन तुम्हाला करायचं आहे फिक्सिंग. तर फिक्सिंगसाठी इथे आपण RCMAची लूज पावडर यूज केलेली आहे आणि जो बेस आहे तुमचा तो व्यवस्थित फिक्स करायचा आहे. तर तुमचा मंकी पॅच असेल किंवा तुमच्या अंडर आईज असेल तर तिथे तुम्हाला व्यवस्थित जे फाउंडेशनचं फिक्सिंग आहे ते करायचं आहे. मी जसं तुम्हाला नेहमी सांगते की ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे की फाउंडेशनला फिक्स करणं. सो फाउंडेशनचं फिक्सिंग झाल्यानंतर आपण इथे करणार आहे ब्लशर. सो ब्लशरसाठी ॲज युजल मी आय मॅजिकचा पॅलेट घेतला आहे आणि एक पिंक शेड सिलेक्ट करून त्यांना ब्लशिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे काजळ. तर तुम्हाला माहितीच आहे मी इथं काजळ वेगवेगळ्या प्रकारचे काजळ असतात. तुम्ही शॉपरेलचे वगैरे पण काजळ घेऊ शकता. बट इथे मी जे जेल लायनर आहे आय मॅजिकचं तेच मी इथे काजळ म्हणून यूज करणार आहे आणि फक्त इनर लायनरलाच जे आपलं वॉटर लाईन असते इनर वॉटर लाईनलाच मी फक्त ॲप्लाय करणार आहे.
आणि त्यानंतर मी करणार आहे आयब्रो फिलिंग. आणि आयब्रो फिलिंगसाठी इथे आपण जेल आयब्रो फिलर घेतलेला आहे आणि जेल आयब्रो फिलरनी व्यवस्थित आयब्रो ज्या आहेत त्या व्यवस्थित फिल करायच्या आहेत. तर इथे तुम्ही ॲनास्थेशियाचं सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे कुठल्याही कंपनीचं जर डार्क ब्राऊन कलरचं क्रीम बेस असेल तर तुम्ही ते यूज करू शकता. त्यानंतर ब्रशच्या हेल्पने तुम्ही व्यवस्थित इव्हनसुद्धा करू शकता. त्यानंतर आपण इथे करणार आहे लिपस्टिकसाठी इथे न्यूड शेड सिलेक्ट केलेला आहे आपण एक, आणि तो न्यूड थोडासा पिंकिश न्यूड शेड आहे. तर तो शेड तुम्ही यूज करून व्यवस्थित लिपला शेप करू शकता. व्यवस्थित लिपचा लाईन तयार करून तुम्ही त्यात फिलिंग करू शकता. तुम्ही ते लिप लायनरसुद्धा यूज करू शकता. वेगवेगळ्या कंपन्यांचे तुम्हाला लिप लायनर मिळतात. तर तुम्ही बेस्ट वे की तुम्ही जर बिगिनर असाल तर लिप लायनर यूज करा आणि त्यानंतरच तुम्ही लिपस्टिक ॲप्लाय करा. जर तुम्ही तुमची प्रॅक्टिस खूप चांगली झालेली असेल तर तुम्ही डायरेक्ट ब्रशनी सुद्धा ॲप्लाय करू शकता. आणि तुम्हाला माहितीच आहे की ओव्हरऑल जे लुक आहे ते तुमच्या लिपस्टिकवर पण खूप डिपेंड आहे. सो तुमची लिपस्टिक व्यवस्थित लागली पाहिजे. त्यानंतर आपण फिक्सिंग केलेलं आहे, हेअरस्टाईल केलेली आहे, साडी ड्रेपिंग आणि त्यांची ज्वेलरी वगैरे केलेली आहे. सो हा जो लुक आहे तो फायनल लुक आहे. तुम्हा सगळ्यांना हा लुक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.